हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाओ। मैंने ये बोला है पत्रकार परिषद में भी कि मुझे हमेशा तकलीफ देते। दूसरी बात में इन लोग ने जो काम के मुद्दे हैं, जलगांव के जो अधिकारी है उनके पास उन्होंने कंप्लेंट करी और जलगांव के अधिकारी को मुझे यही कहना है कि आप जो भुसावल के जो विषय है उसके लिए तो भी आप कम से कम उस विरोध को भी उसको नामंजूर मत करो, क्योंकि भुसावल के बिचारे जनता के विषय कम से कम उनके साथ मत खेळवा। आणि भविष्यामध्ये जर मला कुठला कुठे त्रास झाला तर मी नक्कीच कंप्लेंट करणार आहे। मला एक सांगा, जे भुसावळचे हिताचे जे विषय आहे जर ते स्वतः मार्गी लावू देत नाही तर विषय पुढे कसं काय जाणार? यावर असाही आरोप होत आहे की तुमचा बळाचा जो वापर म्हणजे पदाचा जो वापर आहे तो होताना कुठेही दिसत नाही आहे। तसं तर काही नाही आहे। मला जनतेने जर निवडून दिला आहे तर माझा अधिकार आहे भुसावळच्या जनतेचा विकास करायचा। जर हे लोक मला वारंवार मला त्रास देतील आणि मीटिंगमध्ये मला हे असे मजबूर करून टाकते की मला मीटिंग तहकूब करावी लागते आणि मीटिंगमध्ये जर कोणा दुखापती झाली तर ते कोणावर येणार आहे? त्यांच्या नगरसेविकाही तसेच करतात, नगरसेवक पण तसेच करतात, वारंवार टेबलापर्यंत येतात। मला एक सांगा, त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी त्यांच्या जागेवर उभं राहून बोलायचं। यामध्ये त्यांनी एक गोष्टसुद्धा नमूद केलेली आहे, जिथे गोंधळ झालेला होता त्या गोंधळामध्ये आपल्याच नगरसेविका कोणी एक महिला नगरसेविका आहे त्यांनी नमूदसुद्धा केलं होतं तिथे स्क्रीनवर दाखवून। त्यांनी सर्वप्रथम एका महिलेला धक्काबुक्की केली होती, त्या संदर्भात काय म्हणाल आपण? धक्काबुक्की बघा, आमच्या नगरसेविकांनी कोणालाच नाही केलेलं आहे। हे लेडीज जे आहे विरोधी पार्टीचे बीजेपीचे हे आमच्या महिलांना त्रास देतात। मग जर आमच्या महिलांना जर ते त्रास देतील नगरसेविकांना, ते कशाला सहन करणार आहे? तुम्ही त्यांना बोलू का देत नाही मीटिंगमध्ये? तुम्ही बोला, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे का? तुम्ही त्यांच्या अंगावर जाणार, त्यांना बोचकणार, मग ते शांत बसणार आहे का? एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची सहन करण्याची। जर ती सहनशक्ती संपली तर कोणी सहन करत नाही कुठल्याही गोष्टी। मॅडम, एक नागरिकांचा विषय आहे, सत्ता स्थापन झाल्यापासून 3 महिने झालेले आपल्या सत्ता स्थापनाला, आतापर्यंत कामं का सुरुवात झालेली नाही? कामांचे नागरिकांचा प्रश्न आहे। नागरिकांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देते। भुसावळचे जे काही विकासाचे जे मुद्दे आहेत ते विरोधी पार्टीवाले त्या मुद्द्याला विरोध करत आहे। आता मला एक सांगा, जर वारंवार ते पक्षीवाले त्यांना त्या गोष्टीला भुसावळच्या विकासाला विरोध घालतील तर भुसावळचा विकास कसं काय होणार? आणि पाण्याचा प्रश्न जो होता सर्वात पहिले मला सोडवायचा होता, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे। अमृत योजनेचं काम त्यांनी थांबवलेलं आहे। ते का थांबवलेलं आहे? त्यांना काय जाणवायचं आहे की नगराध्यक्ष मॅडम भुसावळच्या जनतेपर्यंत पाणी नाही पोहोचवत आहे, माझ्याकडनं मी परिपूर्ण करत आहे, पण ते तिथेही मला अडथळे आणतायत। का अडथळे आणताय? आणि भुसावळच्या जनतेला हे सुद्धा कळत आहे की ते लोक त्या मुलीला त्रास देत आहेत। आणि जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते आम्हीच सांगितलं की तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा की भुसावळच्या जनतेला समजेल की कोण चुकीचं आहे आणि कोण चुकीचं नाही आहे। काय आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण होत आहे, स्पष्ट दिसत आहे की विरोधी पार्टीवाले माझ्या टेबलापर्यंत येऊन मला त्रास देत आहे आणि भुसावळच्या जनतेचा इतका माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे की ते मला कुठल्याही गोष्टीची दुखापत होऊ देणार नाही। दादा, मी कुठं थांबणार नाही। माझा जो प्रयत्न आहे मी भुसावळच्या जनतेसाठी करणार आहे, कारण माझा अधिकार आहे। आज भुसावळच्या जनतेने मला जो आशीर्वाद दिलेला आहे ते आशीर्वादाचा मी ठाम ठेवणार आणि परिपूर्णपणे भुसावळचा विकास करणार। तरी मला कोणत्याही अधिकारापर्यंत जरी गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मुद्दे चुकीचे आहे, ते एक मुद्दे तरी सांगून द्या की मला भुसावळची चुकीचे आहे। हे भुसावळच्या जनतेने माझ्यापर्यंत लेखी निवेदन देऊन मी ते मीटिंगमध्ये टाकलेलं आहे, ते चुकीचे मुद्दे तर नसणार नाही, भुसावळचे विकासाचेच मुद्दे आहे ना। तर वारंवार म्हणता नगराध्यक्ष मॅडम बोलतानी मला असं वाटतं बोलण्यापेक्षा काम करून दाखवणं हे गरजेचं असतं। इसके पीछे आपको क्या लगता है कौन है मास्टरमाइंड? इनके पीछे आमदार साहब है, जो उनके बीजेपी के जो नगरसेवक है, 25 नगरसेवक, उनको ये बोलते हैं। इनकी मीटिंग होने से, अपनी मीटिंग होने से एक दिन पहले इनकी बैठक होती है सर, और उनको बोला जाता है कि जितना मैं बोलता हूँ उतना ही आप मीटिंग में बोलो। ये उतना ही मीटिंग में बोलते और विरोध करते हैं। उनको ये समझना चाहिए कि एक लेडीज को किस हद तक क्या बात करनी चाहिए, क्या नहीं करनी चाहिए। ये मीटिंग में बार बार मुझे अगर तकलीफ देंगे तो ये गलत है ना। और एक लेडीज से कैसी बात कर रही है उनको समझना चाहिए। वो तो मुझसे सीनियर है ना, मैं तो जूनियर हूँ, बट वो मुझसे सीनियर है ना, तो सीनियर या जूनियर से कैसी बात करना चाहिए उनको समझना चाहिए। और कुछ रूल होते हैं कि अपनी जो समस्या है वो टपाल पेटी में एक दिन पहले डालो,
तुम मीटिंग में मुझे बोलेंगे मैडम ये लेटर लो, इस पे सिग्नेचर करो, मैं किसी का सिग्नेचर करूंगी? मॅडम ये आपको लेना पड़ेगा, ये तो रूल में नहीं है ना। तुम्ही गिरीश महाजनची भेट घेतली होती, तर गिरीश महाजनने भुसावळसाठी तुम्हाला काय आश्वासन दिलं? गिरीश साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो. त्यांनी तिथं गेल्यानंतर ते आम्हाला तेच बोलले की 25 वर्ष झाले तुमचा भुसावळचा विकास झालेला नाही. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. आपल्या भुसावळ शहरामध्ये आमदार साहेब असल्यामुळे, मंत्री असल्यामुळे एकतरी भुसावळचा विकास झालाय का? जामनेर शहरामध्ये किती छान आपलं रस्त्याने जाताना बघा किती छान वाटतं, आणि आपल्या भुसावळमध्ये एंट्री करा असं तरी वाटतं का आपल्या भुसावळमध्ये आमदार किंवा मंत्री राहतात? आपल्या भुसावळला पुरा कचरासारखं करणं लावलेलं आहे. खेडेगाव तरी बरे आपल्या भुसावळपेक्षा. मग आमदार साहेबांना एकच विनंती आहे की भुसावळची सुधारणा करा आणि भुसावळचा काहीतरी आता इतिहास घडवा की आपल्या भुसावळचं भारतामध्ये नंबर 1 ते 2 नंबरवरती आपलं भुसावळ शहर राहायला पाहिजे. आम्ही गिरीश महाजनकडं गेलो होतो साहेबांकडं, त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की तुमच्या भुसावळ शहरामध्ये मंत्री असल्यामुळे तर आम्ही काय बोलणार आहे. आणि सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून मी खूप आभार मानते की वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहे. मला बोलायचं असं आहे की आमची जे काही मीटिंग असते प्रत्येक मीटिंगमध्ये विरोधी पार्टीवाली BJPवाली विरोध घालतात. मला एक सांगायचं आहे की विरोध का घालता तुम्हाला भुसावळचा विकास करायचा नाही आहे का? कमीत कमी मला तरी भुसावळचा विकास करू द्या, कारण भुसावळच्या जनतेने त्यांचा आशीर्वाद ठेवून मला नगराध्यक्ष बनवलेला आहे. तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावं. हे प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या टेबलापर्यंत येतात आणि टेबलावर हात ठोकता आणि हातातून माईक हिसकता. एक लेडीजला हा त्रास देणं हे गुन्हा आहे. हे सगळ्यांना माहीत आहे की लेडीजला कधीही त्रास देऊ नये. जर तुम्हाला त्रास द्यायचा असेल तुम्ही वारंवार जर ते करणार तर मी हे सहन करणार नाही. आणि भुसावळच्या जनतेने जर मला निवडून आणलं आहे तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावी. आणि सदैव त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार भुसावळच्या जनतेचा तोही मी सहन करू घेणार नाही. आणि जे काही वारंवार घडलं जातं आहे, मला हरिशमेंट केलं जातं, हे का होतंय? मी साधारण घरातली व्यक्ती आहे म्हणून का? समोरच्यांनी हेच समजायला पाहिजे की हे जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांना हे खपत नाही का? वारंवार ते मला हरिशमेंट केलं जातं. आणि जे काही मुद्दे आहे भुसावळचे विकासाचे आहे त्याला हे विरोध करत आहे. घडी जर विरोध करतील तर भुसावळचे कामं कसं काय होणार? मला हे तरी सांगून द्या की 9 वर्षामध्ये बांधाऱ्याचं काम यांनी चालू का नाही केलं? ते काम मी करून घेतलेलं आहे, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे. भुसावळच्या जनतेला जो पाण्याचा त्रास आहे मी तो सोडण्याचा प्रयत्न करते, त्यालाही हे विरोध करत आहे. ते ही कुठपर्यंत जाऊ शकता हे जनतेलाही कळत आहे. आणि जनता माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि जनतेने जर मला निवडून दिलं आहे तर मी त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि भुसावळचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही आणि भुसावळचा विकास करेल हे माझे शब्द आहे. जरी मला कोणी किती हरिशमेंट केलं किंवा किती त्रास दिला मी त्या गोष्टीला घाबरणार नाही. कारण भुसावळची जनता, माझे माय बाप, माझे भुसावळचे भाऊ बहिणी माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि भुसावळचा विकास होणार. आणि माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलेले सर्व पत्रकार बंधू आणि वडीलधारी मंडळी, आज जे मी पत्रकार परिषद इथं आपण आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये काल बघितलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भरपूरसे नगरसेवक आणि जे स्वतःला पुढारी म्हणून घेतात अशा लोकांनी खूप वल्गना केल्या आहेत की भुसावळचा विकास नाही केला. इतक्या 1998 ते 2009 पर्यंत 10 पर्यंत म्हणा. आता आपण सर्व साक्षीदार आहेत. म्हणजे मी तरी लहान होतो त्यावेळेस, पण आपण सर्व वडीलधारी मंडळी आहे. 1998 मध्ये हे भुसावळ हे भुसखेड होतं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी नगराध्यक्षपद आणि आईनी नगराध्यक्षपद, त्याच्यानंतर वडिलांना जनतेने आशीर्वाद देऊन सर्वात जास्त लीडने आमदार बनवलं. आणि हे भुसावळ शहर पुन्हा भुसखेड हे भुसावळ शहर झालं. सर्व विकास सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आपल्याला माहिती होते रस्त्यांची परिस्थिती काय होती. जळगाव रोड, यावल रोड, खडका रोड, कोणताही रोड म्हणा, आपल्याला सर्वांना माहिती की हे रस्ते कोणी केले आणि कोणाच्या प्रयत्नांनी हे कामं झाले. जितके कॉम्प्लेक्सेस असतील, मग आपलं बाजारातले कॉम्प्लेक्सेस घ्या, शिवाजी कॉम्प्लेक्स घ्या, कुठलेही भुसावळचे कुठलेही कॉम्प्लेक्स किंवा व्यापारी संकुल म्हणा, कोणाच्या सत्तेमध्ये
ह्या भुसावळचा विकास झाला आहे हे सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आणि कितीही बोलले तर जे इतिहास आहे ते आपण पुसू शकत नाही. आणि आता जे नगरपालिकेमध्ये आमच्या ताई गायत्रीताई बंगाडे जेव्हा नगराध्यक्ष ते पीठासीन अधिकारी असतात, तुम्ही त्यांच्या टेबलपर्यंत जातात. मी शेजारी असतो गटनेता म्हणून, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. यांना वारंवार ताई हे म्हणतात की तुम्ही तुमच्या जागेवरनं बोला. आमचे भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी सुद्धा 4 वेळा त्यांना सांगितलंय की तुम्ही जे पण मुद्दे असतील तुम्ही तुमच्या जागेवरनं मांडा. आणि जितके मुद्दे आहे आणि तुम्हाला जर विषय द्यायचे तर तुम्ही टपालमध्ये द्या आणि प्रत्येकाचे विषय घेतले जातील. हे ताईंनी स्वतः अधिकाऱ्यांना सांगितलंय की मला पूर्ण भुसावळचा विकास करायचा आहे. आता मागच्या पहिल्या मिटिंगला मला वाटतं सचिन अण्णांच्या अंगावरती धावून आले होते. आता ते बसले सत्ताधारी गटामध्ये आणि ते विरोधी पक्षाच्या गटातून उठून सचिन अण्णापर्यंत जात आहे. काय गरज आहे? तुम्ही स्वतः जर याच्यामध्ये आहे, सभागृहामध्ये आहे, तर तुम्ही सभागृह कसं चालायचं असतं ते त्यांना, मला कदाचित वाटतं की त्यांना अनुभव नाही. कारण आजपर्यंत त्यांनी मिटिंगा कधी घेतलेल्याच नाही. जे मिटिंगा झाल्या असतील तर सर्व कागदोपत्री झाल्या असतील असं मला तरी ते बघून वाटतं. कारण माझी तर पहिलीच संधी आहे नगरपालिकेमध्ये जायची. आणि राहिला प्रश्न भुसावळच्या पाण्याचा, आता अमृत योजनेचं कोणत्या ठेकेदारामुळे जैन इरिगेशन कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात आलं आणि का ते काम थांबवण्यात आलं आहे हे पण सर्वांना माहिती आहे. ठेकेदार कोण आहे सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न करता सर्वात पहिला प्रश्न जो भुसावळमध्ये सॉल्व्ह झालेला आहे गायत्रीताई आणि संतोषभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नांनी, ते बंधारा जो तुटलेला होता ते काम पूर्ण झालंय आणि आता भुसावळला पाणी लवकरच मिळेल आणि ते बंधाराचे म्हणजे पाण्याची लेवल पण वाढलेली आहे. धन्यवाद. सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. सर्वप्रथम पत्रकार मित्रांनो, आजच्या या पत्रकार परिषदेला दी ग्रेट लेवा पाटीदार समाजाची कन्या व दलित समाज की बेटी आमची लोकप्रिय नगराध्यक्षा गायत्रीताई बंगाडे, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक, गटनेते, परतोद आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की आजची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी यासाठी घेतली की सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघा, लावतो व्हिडिओ, त्यानंतर मग मी बोलतो. आवाज करा. आणि जबरदस्ती करता कामाने बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी त्या पद्धतीने सगळं सुरू आहे. संतोष भाऊ चौधरी त्या ठिकाणी बसलेले होते आणि या ठिकाणी जे आहे हा व्यक्ती जो आहे, ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य जे आहे रेल्वेतून कोयला चोरला आणि गाळवावरती जाऊन विकला, हा व्यक्ती या संपूर्ण नगरपालिका सभागृहामध्ये या भुसावळ नगरीचा शिल्पकार आणि भुसावळ नगरीचे माजी आमदार, विधिमंडळ सदस्य, ज्यांना संपूर्ण भुसावळ शहरामध्ये एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांनी संपूर्ण भुसावळ शहराचा विकास केला आणि त्यांच्या सोबत एवढा मोठा लीडर संतोष भाऊ चौधरी, त्यांच्या समोर चिल्लर नगरसेवक बघा कशा पद्धतीने या ठिकाणी विरोध करतोय, विकास कामांना विरोध करतोय. आणि या ठिकाणी जे दादागिरी, बहुमताची हुकुमशाही आणि बहुमताची जी आहे गुंडशाही या ठिकाणी आपण सर्व बघत आहात. आपण सर्व याच्यामध्ये बघू शकतात की माजी आमदार संतोषभाऊ चौधरी हे त्यांच्या चेअरवरती बसलेले आहे आणि संबंधित हे जे भाजपचे गटनेते आहे हे कुठे येऊन आरडाओरड करतात गायत्रीताईच्या टेबला जाऊन. बघा तुम्ही, संतोष भाऊ तिथं आहे आणि तो भाजपचा गटनेता त्याची खुर्ची सोडून ताईजवळ. बघा हे गोंधळ कोणी सुरू केला तुम्ही बघा. याचा काय संबंध आला आतापर्यंत यायच्या गायत्रीताईच्या?
आता तुम्ही बघा संतोष भाऊ त्याला काय म्हणताय, तू जागेवर जाऊन बसून बोल. बघा हॅलो, या ठिकाणी आपण तरी मोठ्या याच्या बोलण्यावरनं आणि अधिकारी आणि हे मंत्र्यांच्या आणि हे गुंडांच्या किती दबावामध्ये आहे ते तुम्ही बघा. आता याच्या आधी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये स्थायी समितीची एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये युवराज लोणारी पदाधिकारी नव्हते. तर इतकी सुरळीत 1-1.5 तास ती मीटिंग चालली आणि सर्व विषय व्यवस्थित झाले. आता आपण स्वतः बघू शकता की प्रांत अधिकारी साहेब आणि CO साहेब यांच्या दालनामध्ये हे म्हणजे एक गटनेता इशारा करतो आणि सर्व जमा होऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनाही सोडत नाही. जे जिल्हा म्हणजे भुसावळ तालुक्याचे जे दंडाधिकारी बॉस आहे त्यांच्या अंगावरती जायला कमी करत नाही. प्ले करा तो व्हिडिओ. गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. तिथं तोडफोड सुरू आहे, तिथं भिंती मारायला लागत आहे, सार्वजनिक ठिकाण तोडल्या जात आहे. याला कोणाला जबाबदार? हे बघा, अशा पद्धतीने जे आहे ही जी गुंडगिरी आहे, एक प्रांत अधिकारी साहेब सारखा अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी साहेब या ठिकाणी CEO आहे आणि या ठिकाणी दादागिरी गुंडगिरी बघा कोण करताय. बघा त्यांनी आपण बघू शकता की त्यांनी इशारा केला, प्रांत साहेबांचा टेबल ठोकला आणि त्याच्यानंतर ते सर्व बाकीचे जे गुन्हेगार आहेत, जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी ते कसे धावून गेले अधिकाऱ्यांच्या अंगावरती ते तुम्ही अधिकाऱ्यांवरती बघा. गायत्रीताई आणि आम्ही तर समजा सभागृहातच असतो, पण ते जर प्रांत अधिकाऱ्यांना घाबरत नाही तर त्याच्यावरती हात कोणाचा आहे ते आपण सर्वांनी बघायला पाहिजे. गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. तिथं तोडफोड सुरू आहे, तिथं भिंती मारायला लागत आहे, सार्वजनिक ठिकाण तोडल्या जात आहे. याला कोणाला जबाबदार? म्हणून गोंदूबाबा खराब गोंदूबाबा म्हणून एक प्रकरण चालू आहे. जसे नाशिकचे ते खराब बाबा आहे त्यांचे जसे प्रकरण चालू आहे तसे काही प्रमाणामध्ये इथे सुद्धा यांचे प्रकरण चालू आहेत. म्हणून मी त्यांचं नाव खराब बाबा म्हणून म्हणतो, आपल्या भुसावळचे खराब बाबा. आता खराब बाबांना माझं असं म्हणणं आहे की काल त्यांनी सांगितलं की 2001 पासून ते 2006 पर्यंत, 2008 पासून ते 2016 पर्यंत तुम्ही काय केलं. ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते पत्रकार परिषद घेत होते, ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून पत्रकार परिषद घेत होते, 2098 पासून 2016 पर्यंत 1998 पासून 2016 पर्यंत त्यातले काही नगरसेवक ते इकडे संतोष भाऊंच्या गटात होते. मी खराब बाबांना एवढंच सांगेल की तुम्ही त्यांना विचारा की त्यावेळेला तुम्ही विकास का केला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम एरियामध्ये त्यावेळेस विकास झाला नाही. मग ते सोबत होते ना त्यावेळेला संतोष भाऊंच्या गटामध्ये, ते त्याच्यातले काही नगरसेवक सोबत होते. तुम्ही त्यांना विचारा की त्यावेळेला का विकास झाला नाही. हा विषय मी खराब बाबांना विचारू इच्छितो. खराब बाबांनी याचं उत्तर द्यावं. त्याच्यानंतर बरेचसे असे विषय आहे. आमच्या नगराध्यक्षताई निवडून आल्यानंतर पहिली सभा झाली. पहिल्या सभेमध्ये 250 विषय आमच्याकडनं घेतले. ती सभा 2दा तहकूब करण्यात आली. याचे मागचं कारण कोण? आज भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व गटनेता स्वतःला सांगतात की आम्ही विकास कामांना विरोध करत नाही, परंतु आणि पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवण्याचं कार्य या ठिकाणी ते करत आहे आणि खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. आज ते आमच्यावर आरोप करत आहेत की यांचे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचं कोण आहे? खुनाचा गुन्हा कोणावर दाखल झालेला होता? तडीपार कोण झालं होतं? एक मर्डर, 2 हाफ मर्डर आणि तडीपार झालेला व्यक्ती जर दुसऱ्यांवर आरोप करत असेल तर हे योग्य नाही. भुसावळकर
जागृत नागरिक आहेत. भुसावळकरांना तुम्ही खोटं बोलून त्यांची दिशाभूल जे 10-15 वर्षापासून सुरू आहे ते आता बंद करा. आणि हे जे धमकीचं जे वातावरण आहे, जे की नगराध्यक्षाच्या अंगावर धावून जाणे, त्यांच्यावर प्रेशर आणणे, जोरजोरात बोलणे, मोठमोठ्याने टेबल वाजवणे आणि एक संख्येच्या बळावर फक्त नगरसेवकांवर, नगर अध्यक्षांवर प्रेशर आणून सभा तहकूब करण्यास भाग पाडणं, हे यांचे कारस्थान सुरू आहे. आणि सभेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की 255 विषयापैकी त्यांनी 177 विषयाला 308 नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल केलेला आहे. आणि तो प्रस्ताव ते 177 जे कामं आहेत ते संपूर्ण कामं हे भुसावळच्या विकासाचे कामं आहेत. एकीकडं नगरपालिकेमध्ये आपल्या वार्डाचे विषय न मांडता त्या ठिकाणी असा विरोध केलेला आहे. 25 नगर, गौतम नगर या भागामध्ये बुद्ध विहार डबल मजली करणे याला विरोध. प्रभाग आणि 293 नंबरचा ठराव आहे, 237 नंबरचा ठराव आहे, 206 नंबरचा ठराव आहे, 298 नंबरचा ठराव आहे, 88 नंबरचा ठराव आहे. या ठरावावर त्यांच्या सही आहे. ही सही प्रशांत सीमा नरवाळे आणि सीमा प्रशांत नरवाळे आणि स्वीकृत नगरसेवक नितीन धांडे यांनी विरोध केलेला आहे. आणि हे म्हणता आम्ही विरोध केला नाही. आणि यांना विरोध करण्याची सवय झालेली आहे, कारण यांच्याकडे आता काही होऊन राहिलेलं नाही आहे. आणि अंगावर धावून जाणे, आमच्या नगराध्यक्षाच्या अंगावर धावून गेले. त्याचप्रमाणे पहिल्या मिटिंगमध्ये ते प्रांताच्या आपलं नगराध्यक्ष आपलं मुख्य अधिकारी त्याच्या अंगावर सुद्धा धावून गेले होते, टेबल ठोकले होते. हे विसरून गेले का? पत्रकार बंधूंना सर्वांना सांगणार यांना सवयी द्या. आणि आमच्या कामामध्ये अडथळा देत आहे आणि आम्ही कामाच्या स्वरूपात त्यांना उत्तर देणार आहे. जय भीम, जय भीम. काही आणि आमचे लोकप्रिय माजी आमदार संतोष भाऊ चौधरी आणि नगरसेवक यांना षडयंत्राच्या माध्यमातून हा फसवण्याचा यांचा पूर्वनियोजित प्लॅन त्या ठिकाणी दिसतोय. आपण सर्व बघा. बीजेपी की पत्रकार परिषद में वीडियो कुछ दूसरा दिखाया गया और आप यहाँ पर ये वीडियो दूसरा बता रहे हैं, यानी ऐसा लगता है कि वहाँ पर कुछ एडिट करके बताया गया वीडियो. ये जो बात आपने पूछी पत्रकार साहब, वहाँ पर जो वीडियो बताया गया वो एडिट किया गया. और हमारे पास में जो कुछ भी है हम लोग इसके बाद में भी सत्य वीडियो आपको बताएंगे. और ये वीडियो जो है, वीडियो दिखाने का काम किसने किया? नगर अध्यक्ष थे, भंगड़ा थे, तुमने किया ना, तुमने परमिशन दिया ना. हाँ, ये जो कुछ भी जो वीडियो हमारे जो भी है ओरिजिनल जो सत्य है ये हमारे पास है. उनके पास में जो भी वीडियो है वो नकली है. उल्टा भुसावल की जनता को ये वीडियो देखना चाहिए. इसलिए यहाँ पर नगर अध्यक्ष ताई ने ही परमिशन दिया है कि दूध का दूध और पानी का पानी अलग होना चाहिए और सत्य जनता के पास में जाना चाहिए. ये सारे बक्कार है. आप सबको बता देना चाहता हूँ ये किस लिए विरोध कर रहे हैं. इनका विरोध करने का कारण क्या है कि यहाँ पर जो है कि स्पष्ट है एकदम, इनकी जो लड़ाई है और हमारी जो लड़ाई है ये लढाई आपले सबने समजणे की जरूरत आहे. ही लढाई काय आहे तर ही लढाई जी आहे आम्ही विकासाच्या समर्थनमध्ये आहोत आणि ते विकासाचे विरोधक आहे. ते या ठिकाणी विकासाचे दुश्मन आहेत आणि आम्ही या ठिकाणी समर्थक आहोत. ही लढाई आहे हे या ठिकाणी आपण बघा. त्या माध्यमातून हा संपूर्ण विरोध या ठिकाणी होतो. गायत्री आपल्या स्वतःच्या घरावर स्लॅब टाकत होत्या, गायत्री आपल्या घराचं शौचालयाचं काम करत होत्या, गायत्री त्यांच्या घराच्या बाजूचं रस्त्याचं काम करत होत्या. सगळे विषय हे नगरसेवकांनी टाकले होते आणि 1 ते 25 नंबर पूर्ण वार्डाचे विषय त्या ठिकाणी होते. म्हणून त्या सभा त्या ठिकाणी घेण्यात आल्या. परंतु ज्यांची मानसिकता फक्त विरोध करण्याची असते, मला तर असं वाटतं की या ठिकाणी या भुसावळ शहरामध्ये अलिबाबा आणि त्याची टीम पैदा झालेली आहे. की अलिबाबा आणि त्याची टीम या भुसावळ शहराला लुटण्यासाठी सज्ज झालेली आहे. सज्ज काय, त्यांनी अर्ध भुसावळ लुटून काढलेलं आहे, अर्धी नगरपालिका लुटून काढलेली आहे. जे माननीय गटनेते काय त्यांचं युवराज लोणारी हे जे म्हणतायत की नगराध्यक्ष यांनी त्या सगळ्या फायली आपल्या कपाटात ठेवलेल्या आहेत, ठेवणारच आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. का नाही ठेवायच्या? जे बोगस फायली त्या ठिकाणी निर्माण झालेल्या, जे बोगस कामं झालेली आहेत त्याची तपासणी सुरू आहे. आम्ही सुरुवातीला सांगितलं आहे की ऑडिट होणार आणि बोगस फायलांची तपासणी होऊन सर्वांवर गुन्हा दाखल होणार म्हणजे होणार. त्या फायली बाहेर निघाल्या पाहिजे म्हणून याचा आटापिटा सुरू आहे. तुम्ही एकीकडे भ्रष्टाचार करणार आणि दुसरीकडे तुम्ही गायत्रीदेवावर आरोप लावणार, हेच कदापि सहन होणार नाही. आणि जे लोक म्हणतायत की या ठिकाणी काम होत नाही, त्या ठिकाणी काम होत नाही, भुसावळ शहराचा विकास होत नाही,
तुम्ही काय केलंय? तुम्ही काय केलंय? आज आपके सामने जो पत्र परिषद जो रख रहे हैं हम लोग, तो हर चीज़ के खुलासे के लिए रख रहे हैं। जिस तरीके से उन्होंने हमारे ऊपर इल्ज़ाम लगाया कि वह सभी नगर सेवक जो है तो नगर पालिका के अंदर झगड़े कर रहे, हमारे आंखों पे आ रहे हैं, इस तरीके से रखा है। लेकिन अब ये कुछ टाइम के बाद में आपने वीडियो देखना है कि वो हमारे आंख पे आ रहे हैं या हम उनके आंख पे जा रहे हैं। वो नगर अध्यक्ष मैडम के आंख पे आ रहे हैं कि किसके मैडम पे नगर अध्यक्ष मैडम जा रहे हैं। तो वही चीज़ें बताने के लिए आज आपके सामने हर चीज़ रखा है। और मैं ये बोलूँगा कि मेरे वार्ड के अंदर जो वार्ड नंबर 17 के हैं, जो आज 10 साल से 15 साल से जो मेरे वार्डों में काम नहीं हुआ है, और वो काम करने के लिए हम पूरी तकलीफ से, परेशानी से बर्दाश्त करके वो काम करने की पूरी कोशिश कर रहे हैं कि जो हम सत्ता अधिकारी होने के बाद में भी हमको वहाँ लड़ना पड़ रहा है। ये लोग हमारे आंखों पे आ रहे हैं या कैसा आ रहे हैं, ये आपको यहाँ पे देखने के लिए मिल जाएगा। सर, वार्ड क्रमांक 14 के नगर सेवक राजू आवटे ने जो है एक पत्रकार परिषद में कहा कि अतिश पंजाबी ने मेरे पे आरोप लगाए, और उस पर क्या बोलेंगे? उनका एक म्हणजे नगरपालिका त्यांना, म्हणजे जर तुम्हाला जामनेर रोड, जर तुम्हाला समजा रेल्वे कॉलनी रोड जो आहे गांधी पुतळ्यापासून तर समजा तापी नदीच्या ब्रिज पर्यंत जर तुम्हाला तो रोड बनवायचा आहे तर ते तुम्ही हस्तांतर करून घ्या, असं पत्र गायत्रीताईंनी पहिल्याच दिवशी दिलेलं आहे। ते कशा करता की हे आमदार निधीमधनं जे होणारे कामं आहे हे निकृष्ट दर्जाचे होतात आणि नंतर त्याचं मेंटेनन्स नगरपालिकेवरती भुर्दंड पडतो। ते नको व्हायला पाहिजे, त्याच्याकरता गायत्रीताईंनी आधीच ते दिलेलं आहे। आणि आपण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, आपण खडका रोड बघू शकता की किती निकृष्ट दर्जाचं काम खडका रोडवरती झालेलं आहे। तर तसे काम नको व्हायला पाहिजे। त्याकरता हे जे PWDचं आहे, जर तुम्हाला PWD मार्फत करायचं आहे आणि नगरपालिकेची यंत्रणा सक्षम आहे काम करायला, जर PWD मार्फत करायचं आहे। मीटिंगमध्ये 77 विषयांना मंजुरी दिली होती। त्यानंतर त्यांनी तेच मंजुरी झाल्यानंतर काही वेळानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे 308 कलम अंतर्गत त्यांनी तिथे नोंदणी केली आणि ते सर्व नामंजूर करण्यात आले असं त्यांनी नोंदणी केलेली आहे। तरी काल एक अतिहुशार गटनेते, म्हणजे भुसावळातले सर्वात हुशार नगरसेवक म्हणून त्यांची नोंद होते, त्या नगरसेवकांनी त्यांच्या फेसबुक आणि सोशल मीडियावर एक पत्र टाकलं की हा ठराव आम्ही सर्व मंजुरी दिलेली आहे। हे सर्व पत्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकलेलं आहे। त्यानंतर त्यांचे हे टाकल्यानंतर काहीच, आता हे आमच्याकडे त्यांची हे आहे की त्यांनी तक्रार दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना। हे तक्रारचं त्यांचं पत्र की आम्हाला सर्वेचे सर्व 250 विषयावर नामंजुरी आहे, हे मंजुरी नाही आहे असं त्यांनी दिलेली आहे तक्रार। उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत। आपण सर्व पत्रकार बंधू लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे आणि नगरपालिकेचा विषय आहे की सत्य घटना ही सांगणं हे आमचं कर्तव्य आहे। भुसावळ नगरपालिकेमध्ये जी सभा झाली होती, सभेमध्ये जो गोंधळ केला, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं असेल की अध्यक्ष त्यांच्या व्यासपीठावर बसले होते आणि विरोधक नगरसेवक हे सगळे त्यांच्या टेबलावर आले आणि त्यांच्या समोर गोंधळ त्यांनी घातला, हे सगळ्यांनी पाहिलं आहे। ते सगळा गोंधळ थांबवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक तिथं उपस्थित समोर आले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बसा, तुम्ही आपला एक विषय त्यांना सांगा अध्यक्षांना, परंतु ते लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी सगळ्यांनी एका वेळेस सगळ्यांनी गोंधळ टाकला। एक व्यक्ती बोलला असता तर अध्यक्षांनी त्याचं उत्तर दिलं असतं, पण एका वेळेस 10-20 लोक बोलायला लागले तर शक्यच नसतं बोलणं। आणि त्याच्यानंतर त्यांनी जो विरोधक दाखवला की बा सभा तहकूब करायला लावली आणि 308 खाली विषय नामंजूर करण्यात आले। माझं त्यांना हे म्हणणं होतं की ज्यावेळेस सन्माननीय नगराध्यक्ष तर आमदार साहेबांनी निधी नगरपालिकेकडे वर्ग करावा आणि नगरपालिका करेल ना, नगरपालिका सक्षम आहे। आज अदर्जा नगरपालिका आहे भुसावळ नगरपालिका, नगरपालिकेच्या मार्फत प्रत्येकाच्या वार्डात कामं केली जातील। स्वतःच्या वार्डाचे कामं द्यायचे नाही आणि सांगायचं की आणि विरोधाला विरोध करायचा, हे काही योग्य नाही। म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आहे हे फक्त विरोधक आहे, हे फक्त विरोध करत आहे।
त्यांना विकासाचं काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त एक स्वप्न मुंगरे लाल की हसीत स्वप्न ज्याला म्हणतो की फक्त ते स्वप्न बघताय काहीतरी घडेल आणि आपली सत्ता येईल. तुमची सत्ता येते नाही ते हा मतदारांचा हक्क आहे. आज तुम्हाला त्यांनी खाली उतरवलेलं आहे तर ते भान ठेवा. आणि विकास कामांना जर यानंतर तुम्ही जर विरोध केला तर आम्ही पण तशाच तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत. आप इतनी चिंता मत करो, हमारे लिए संतोष भाऊ चौधरी है उसकी चिंता करने के लिए. दूसरा ये क्या हमारे वार्ड के जो विषय है वो विषय हमने जब डाले तो आप उसका इतना विरोध क्यों कर रहे हैं? पिछले 9 साल में आपने हमारे वार्डों में क्या काम करे वो बताओ पब्लिक को पत्रकार परिषद में. और हमने जो विषय डाले अगर वो तुमको लगता है कि विषय गलत है तो ऑडिट होगा, जो होगा बाद में होगा, पहले काम तो करने दो. तुम हमको काम से ही रोकेंगे तो कैसे चलेगा? मेरा बस इतना ही बोलना है कि भाई ये गलत हो रहा और इसको भुसावल की पब्लिक देख रही, हमारे वार्ड की पब्लिक देख रही और सारे समाज देख रहे कि भाई हमारे साथ कितना नाइंसाफी हो रही है. त्यानंतर त्यांच्या काही महिला नगरसेविका आमच्या मॅडमांच्या पुढे धकल्या, काही मागच्या बाजूला गेले नगरसेवक. अगोदर पहिली गोष्ट, नगर अध्यक्ष मॅडम बसल्यानंतर तुम्हाला जे संभाषण करायचं आहे समोर करा. तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ शकत नाही. पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. आता आम्ही थोड्या वेळानं तो व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीच पत्रकार ठरवा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब, आमचे नेते आदरणीय एकनाथराव खडसे साहेब, आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय भुसावळचे शिल्पकार माजी आमदार संतोष भाऊ चौधरी, तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी भुसावळ. कि आपको लगेगा कि भाई ये खरात बाबा जैसी बातें हैं, जैसे उधर चल रहा है खरात बाबा का वैसे अपने भुसावल में भी चल रहा है. वो वीडियो वगैरह आपको कुछ दिनों में आपके सामने आ जाएंगे. उसके ऊपर तरस आ रहा है कि वो कहाँ फंस गया है. अपने घर के बच्ची पर कोई जोर से आएगा तो उसको जैसे के तैसे जवाब देना पड़ता है. और संतोष भाऊ चौधरी ने ताई को बच्ची माना है और कोई किसी के बच्चे के ऊपर कोई आएगा तो वो सहन करेगा नहीं और हम भी सहन करेंगे नहीं. जे पेशंट आहे त्यांना हे बघा या ठिकाणी जे आहे तुम्ही पण संधी दिली त्यांना, ताईंनी पण संधी दिली, संतोष भाऊंनी पण संधी दिली. तुम्ही आता सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल आणि भुसावळची पण जनता बघत असेल की व्हिडिओ मध्ये आता सर्वांनी स्क्रीनवर बघितलं असेल आणि भुसावळची पण जनता बघत असेल की दूधचं दूध आणि पाणीचं पाणी काय आहे. आणि मला तरी असं वाटतं की मला बोलायची काही गरज नाही, कारण जनतेला समजून गेलेलं आहे की हे वारंवार मीटिंगमध्ये वाद घालतात आणि वाद घालायचं कारण त्यांचं एकच आहे की यांना विकास घडवायचा नाही भुसावळचा. ज्यांच्या हातामध्ये गेल्या 9 वर्षापासून 12 वर्षांची सत्ता आहे ते तेव्हा कामं करू शकले नाही तर ते आता काय काम करणार आहे. मग कमीत कमी आमचे साधारण नगरसेवक किंवा मला तरी कामं करू द्या की जे आमच्या हक्काचे जनतेच्या हक्काचे कामं आहेत ते तरी आम्ही करू शकतो. आणि मला तरी असं वाटतं की त्यांना जर कामं नाही करायची आहे तर त्यांनी बोलू नये आणि त्यांनी कामं पण नको करा. मी 1 नंबर वार्डापासून 25 नंबर वार्डापर्यंतचे कामं करायला तयार आहे आणि मी गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे, कारण जनतेचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला कोणतीही ताकद तिथून हलू शकत नाही. कारण जोपर्यंत जनता माझ्या मागे आहे तोपर्यंत कोणाची हिंमत नाही की मला तो इथून तिथपर्यंत होऊ शकतो. सभा में मीडिया कर्मी को जो है अंदर नहीं जाने दिया गया. ऐसा आपका आरोप लगा कि नगर अध्यक्ष मैडम और माजी आमदार संतोष चौधरी ने जो है मीडिया को बाहर किया. लेकिन अब आने वाली सभाओं में मीडिया का क्या रोल रहेगा, मीडिया अंदर नहीं बाहर रहेगी. हे बघा सर, तुम्हालाही माहिती आहे की मी सर्वांचा मान सन्मान ठेवते आणि माझी सुरुवात ही असते की मी सर्वांना नमस्कार करते. मग तुम्ही हे समजू शकता की मी तुमचा अपमान करणार का.
आणि सभागृह हा छोटा आहे, बरोबर आहे. तर सीओ साहेब मला बोलले की मॅडम पत्रकारांचं काय काम आहे. म्हटलं सर ते तुम्ही ठरवा. आणि तिथं काय सांगितलं गेलं की नगराध्यक्ष मॅडम बोलले की पत्रकारांनी बाहेर जा. मी तसं काही बोललेलं नाही आहे. आणि मला सांगा माझा अधिकार काय आहे. आज तुमच्या मार्गनामुळेच जनतेला समजतं की काय घडतंय काय नाही घडतंय. आणि मी तुमच्याबद्दल असं बोलणार का हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का. मॅडम पुढच्या मीटिंगला पण जर असंच काही झालं तर तुम्ही काय ऍक्शन घेणार यापुढे. हे बघा पुढच्या मीटिंगला जर असं झालं तर मी पहिला मुद्दा तो गोंधळ घालून देणार नाही. जर त्यांना विकास करायचा नसेल तर ते सभागृहाच्या बाहेर चालले जायचं. जर त्यांना भुसावळचा विकास करायचा असेल तर ते सभागृहामध्ये थांब. आणि प्रत्येक पत्रकाराचा अधिकार आहे सभागृहामध्ये थांबायचा. कारण तुम्हीच एक व्यक्ती जी आहे की भुसावळच्या जनतेपर्यंत निवेदन पोहोचवता की काय घडतंय काय नाही घडत आहे. आणि मला एक सांगायचं आहे, जेव्हा संतोष भाऊ आमदार होते भुसावळचे त्या टायमाला तरी एकदा ते दंगा किंवा मला दुखापत तरी झालेली आहे का. आणि आताची वेळ बघा, संजय भाऊ सावकारे हे भुसावळचे आमदार आणि मंत्री आहे. आणि भुसावळमध्ये काय घडत आहे. लेडीजला काहीतरी सुरक्षा तरी आहे का. हे त्यांचं कर्तव्य आहे की लेडीजला सुरक्षा पाहिजे. जेव्हा गुंडागर्दी कुठपर्यंत गुंडागर्दी चालणार आहे. भुसावळच्या जनता घाबरायला लागली आहे. आणि आपल्या भुसावळच्या लोकांना बाहेर गावाचे लोक मुली नाही देत आहे. कारण हे आहे की भुसावळ शहरामध्ये पाणी नाही आहे. कारण मजबूर कोणी केलं आपल्या भुसावळ शहरात बदनाम करायला आहे. संजय सावकारांनी केलेला आहे. त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही असे कामं करू नका आणि आमच्या साधारण लोकांना भुसावळचा विकास करू द्या. आणि विकास केल्याशिवाय मी राहणार नाही हे माझं शब्द आहे. आणि माझ्या शब्दाला ठाम ठेवणार. जय हिंद जय महाराष्ट्र.